प्रवासात सगळं प्लॅनप्रमाणे होईलच असं नाही. पण कधी-कधी प्लॅन फेल झाला, तर अनुभव अजून सुंदर होतो. कोकण दर्शन डे 3 ला आमच्याबरोबरही अगदी असंच झालं. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही लोक आलेलो होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी, पण आमचा खूप मोठा कटलेला आहे. पावसाने फुल आमची वाट लावून टाकली आहे. अक्षरशः एवढा जोरात पाऊस पडतोय की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणं बंद करून टाकलेलं आहे. सगळं वॉटर स्पोर्ट्स करणं बंद करून टाकलेलं आहे. 2-3 वॉटर स्पोर्ट्स जे किनाऱ्याला होतात त्या गोष्टी चालू आहेत, पण आम्ही लोक त्या गेटअपमध्ये नव्हतो आलोय की ज्याच्यामध्ये ते वॉटर स्पोर्ट्स वगैरे करू शकतो आपण. असंच 15 मिनिटं झाले मागच्या मी गाडीत बसून फक्त विचारच करतोय. काय करायचं. बघा तो तिकडे समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला. इतक्या जवळ आम्ही येऊन थांबलेलो इथे, पण काहीच करता येत नाही. एवढा पाऊस पडतोय की अक्षरशः आहे बघा, आणि समुद्राला भरती पण येते आपल्याला, त्यामुळे काहीच करू नाही शकत आहे. तर आता बघू, अपडेट करू तुम्हाला आम्ही. चला आता डिसाईड करतो आम्ही काय करायचं काय नाही ते, आणि मग बघूयात. आम्ही आलोय आता रॉक गार्डनला, कारण कुठे जायचं तर आम्ही इथे आलो. मग पण म्हणजे ही एंट्री नाही आहे, पण आम्ही असंच घुसलोय. म्हणजे मागे गाडी पार्क केली आहे कोणाच्या तरी हॉटेलच्या आवारामध्ये. आम्ही गाडी पार्क करून इथे आलोय. ही छोटीशी जागा आहे इथे अशी, आणि इथून बीच दिसतोय. इथे मागे पण आहे, इथे चिवला बीच आहे. आणि पूर्ण समुद्र लिटरली खवळलाय, त्याचा कलर चेंज झालाय, त्याच्या वेव्स चेंज झालाय. एंटर इन रॉक गार्डन. संध्याकाळी 7 नंतर बंद राहील. आम्ही आमच्या वेगवेगळ्या छत्र्या घेतल्यात, म्हणजे भिजायला नको. अरे कुठे गेलास? आय लव्ह मालवण तिकडे. कुठे लिहिलंय? तिकडे आय लव्ह मालवण. आय लव्ह मालवण, पण विदाउट पाऊस. थोडा थोडा. नॉट इन बारिश. नॉट इन बारिश. दिस इज टू मच बारिश. टू मच. नुसतं पाणी तुंबलंय. मुंबई वाटते. हसतोय. इकडे पॅरासेलिंग चालू आहे. रॉकच रॉक आहेत, म्हणून मे बी रॉक पॉइंट गार्डन बोलत असतील. क्या बात है सर, क्या बात है सर. बघा ही फुल चोर बघा, ही फुलं चोरते बघा ही. फुलं चोरते नाही मी, तसे पण ते वायाच जाणार आहेत ना. थोडंसं आपलं काय ते कार मध्ये गणपती जायसाठी हे करतो तू जास्ती. चोर बोलू कोणच नाही इकडे, तर बघा ही पटकन चान्स मारून घेते. भरपूर मोठा आहे ॲक्च्युली हा रॉक गार्डन. हे इकडून आता आम्ही क्रॉस करून जाणार आहे. शिवा जा पहिले तू. मला बाहेर पडायचं आहे आता, मला असं बुलबुल्या वाटतं. आम्ही आलो आहे आता स्वामी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. भरपूर फेमस आहे. आम्हाला पण इथे येऊन कळालं, कारण आवाज तुम्हाला स्लो येईल थोडा. थोडं जास्त गर्दी असल्यामुळे थोडा आवाज कदाचित डिस्टर्बन्स जास्त असेल. पण इकडे आम्ही येऊन बघतो तर भरपूर सारे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले सेलिब्रिटीज लोक इकडे येऊन जेवण वगैरे गेलेले. आणि आता आमची बारी आहे. स्पेशल वडा सागोटी. मी एक वडा सागोटी पाहिजे, म्हणून स्पेशल सुका चिकन प्लस ग्रेव्ही चिकन मध्ये आता आम्ही खाणार आहे. ही माझी आहे, म्हणजे दोन्ही माझ्या आहेत. छोटी आहे रे, ढंग से काम नाही करतो. स्पॉट बाय बिलकुल काम नाही करतात. मी आलो आता तारकर्ली बीचवरती, आणि इथे बीचच गायब झालाय, कारण इतकं पाणी आलंय. उतरून डायरेक्ट पाण्यात जायचंय आता. आणि लिटरली येऊन की नाही लाटा हे होतं, बीचच नाहीये. आणि अशा ह्याच्यामध्ये पण की
पोरं आहेत ती जी तिकडे गेलेली आहेत. आपण पण जाऊ शकतो. चल जाऊया ना. आला तुझा मित्र तिकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे. दिवसभर पाऊस आणि आमचे सगळे प्लॅन वाहून गेले. निराश मनाने स्टेवर परतलो. आम्हाला वाटलं आजचा दिवस वाया गेला आणि अचानक पाऊस थांबला. मनात फक्त 1% आशा, आता पुन्हा नको येऊ दे. आम्ही लगेच तयार झालो आणि निघालो देवबाग बीचकडे. जे पुढे घडलं ते आमच्या प्लॅनमध्ये नव्हतंच. तो देवाचा प्लॅन होता. बोट राईड आणि क्षणातच सगळा मूड बदलला. आम्ही चाललोय देवबागला बोट राईड करायला आणि छोटासा असा रस्ता आहे आणि ते आम्हाला घेऊन चालले आहेत पुढे पुढे. तर बोट राईड काहीतरी 45-50 मिनिट्सची असेल आणि त्यामध्ये आम्हाला काहीतरी 5 जागा दाखवतील. त्यामध्ये एक सुनामी आयलंड आहे आणि अजून पण काय 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 आहे. तर भेटूया आपण बोटीवरती. चप्पल काढलं. ही बोट आहे श्री स्वामी समर्थ. तर बोटमध्ये आम्ही जाऊन बसणार. Here we go. हे दुसरे जे आहेत ते पण आले. यार मला खूप मजा येते. विशू हा एवढा जोरात चालू आहे ना. एकदम भारी वाटतं. नाईस. मी उलटा बसले ऍक्च्युली तिकडे येऊन बसले. संगम आहे. त्याला संगम असं बोलतात. आपण ज्याच्यावरती आहोत ते आहे कर्ली नदी. तिकडे पाऊस पडतोय आणि इथे पाऊस नाही पडत. अरे आम्हाला सोडून चालले की काय? बोट राईड आम्हाला सोडून चाललंय. आमच्याकडे तर चपला पण नाही. आता आम्ही लोक आलो इथे सीगल बेटावरती. दिस इज कूल. किती भारी आहे. शिवानीची फाटलेली होती उतरण्यासाठी आणि आता बघा आता नाचते ही. फाटलेली म्हणजे डायरेक्ट बघा उडी घाल. आता उडी घालायचं काम थोडी आपले. आमची राईड पूर्ण झालेली आहे. आता चाललो आम्ही लोक परत बॅक ऑन दी ग्राउंड. दॅट्स आवर कॅप्टन. पण खूप मस्त वाटलं. एकदम भारी. आणि आता हवा पण एकदम थंड मस्त एकदम. भारी वाटतं. आणि इन्फॉर्मेशन पण खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी. सो व्हेरी नाईस. तुम्ही आले तर नक्की करा. येस भारी वाटतं. मस्ट रेकमेंडेड. आता बघा ती बोट चालली आमची पार्किंगमध्ये लागायला. हे इकडे अशी पार्किंग आहे बोटची. तिथे पार्क होईल. तू मला काय सांगतो. तुला कोणी सांगितलंय का इतकं सामान घेऊन फिरायला? माझ्या खिशामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हा गोप्रो, हे 2 फोन, हिचा फोन, 2 फोन. माझी त्याच्यात चावी. तर माझा एक नाहीये. माझा तर बिचारा इकडे. कुठे आहे माझा फोन? तुझ्या हातातच आहे ज्याच्याने शूट करतेस. बघा बघा. आणि कोणाला बोलते ही? क्या बोलेगा ना भाई, क्या बोलती पब्लिक. बोले तो तकलीफ. बघा हिचा हा गॉगल काय तर ही त्या ऊन लागणार होता हिला. 5:30-6 वाजता ऊन मला लागणार फोटो होता. काढायचा होता हा. म्हणून आणलेला. घाल आता. नंतर बोलशील की आता डोक्यात घाल केसामध्ये घालतोय माझ्या. नंतर काय बोलला असतास की तुला काय आणता येत नाही का काय म्हणून. बोलणार ना आता. काही बोलू नको. चुप बस आणि गाडी चालव. फायदाच नाही. गाडी चलाव. गाडी चलाव.